नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेग्युलर हेल्थ चेकअप्सबद्दल खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत. नियमित आरोग्य तपासणी करणं का गरजेचं आहे आणि यामध्ये नेमक्या कुठल्या बेसिक टेस्ट आपल्याला करून घ्याव्या लागतात किंवा करून घेणं गरजेचं असतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. स्त्रियांनी कुठल्या टेस्ट करायला हव्यात, पुरुषांमध्ये कुठल्या टेस्ट करणं गरजेचं आहे, काही खूप कॉमन असणारे हेल्थ प्रॉब्लेम्स जर तुम्हाला असतील तर अशा वेळेला नेमक्या कुठल्या टेस्ट करायला हव्यात हेही आपण समजून घेणार आहोत. तपासणी आधी किंवा तपासणी दरम्यान आपण कुठली काळजी घ्यायला हवी, याचे काय बेसिक रूल्स आहेत हेही आपण समजून घेणार आहोत. नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत, त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. आता बऱ्याच वेळेला एक सर्वसाधारण विचार असा असतो की आपल्याला काही त्रास होत नाही आहे तर मग कशाला डॉक्टरांकडे जायचं, काही त्रास होत नाही आहे तर मग कशाला या तपासण्या करून घ्यायच्या, याची खरंच गरज आहे का? तर बरेच असे हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत ज्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला कुठलेही सिम्पटम्स दिसत नाहीत, कुठलीही लक्षणं दिसत नाहीत, कुठलाही त्रास आपल्याला जाणवत नाही आणि खूपदा असे आजार गंभीर स्थितीला गेल्यानंतरच मग आपल्याला त्याची लक्षणं दिसायला लागतात. अशा वेळेला आपल्या हातात पश्चात्तापाव्यतिरिक्त दुसरं काही राहत नाही. कुठलाही त्रास आपल्याला होत नसेल तर अशा वेळेला रेग्युलर हेल्थ चेकअप्स करणं खरंच गरजेचं आहे का? त्यातून आपण काय साध्य करणार आहोत? तर नंबर एक पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असतील तर अशा वेळेला आपण निरोगी आहोत याची खात्री आपल्याला होते. नंबर दोन दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या संभाव्य आजाराची आपल्याला पूर्वकल्पना मिळते. आपली एखादी आरोग्य समस्या लवकर ओळखण्यासाठी आपल्याला मदत होते आणि त्या दृष्टीनं योग्य पावलं आपल्याला टाकता येतात. नंबर तीन तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले रिस्क फॅक्टर्स आपल्या लक्षात येतात. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीची कोलेस्टेरॉल लेवल वाढलेली आहे असं जर आपल्या लक्षात आलं तर त्या दृष्टीने त्याला योग्य काळजी घेता येते. म्हणजे जर कोलेस्टेरॉल लेवल्स हाय असतील तर अशा वेळेला अशा व्यक्तींना हृदयविकार होण्याचे किंवा स्ट्रोक निर्माण होण्याचे चान्सेस भविष्यामध्ये खूप जास्त असतात. तर त्यानुसार त्या व्यक्तीला आजपासूनच पावलं उचलता येतील किंवा आजपासूनच योग्य ते बदल आपल्या दिनचर्येमध्ये करता येतील. आणि नंबर चार चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निदान लवकर झाल्यामुळं आणि उपचारांचं नियोजन वेळेत आणि व्यवस्थित झाल्यामुळं पुढचा जो खर्च आहे तो कमी होतो, अनावश्यक खर्च टळतो आणि बरेचसे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास कमी होतात. अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज ज्या तपासण्या आपण समजून घेणार आहोत किंवा ज्या बेसिक टेस्टबद्दल आपण बोलणार आहोत ते सगळे जनरल गाईडलाईन्स आहेत. अगदी बेसिक टेस्ट आणि बेसिक गाईडलाईन्सबद्दल आपण बोलणार आहोत. एका नॉर्मल ॲडल्ट व्यक्तीमध्ये जो व्यक्ती निरोगी आहे, ज्याला कुठलेही आजार नाही आहेत, अशा व्यक्तीमध्ये कुठल्या टेस्ट करणं गरजेचं आहे हे आपण आज समजून घेणार आहोत. आणि त्यामुळं जर तुम्हाला काही स्पेसिफिक हेल्थ प्रॉब्लेम्स असतील किंवा कुठले तरी विशिष्ट औषधं तुम्हाला सुरू असतील तर अशा वेळेला यामधल्या कुठल्याही गोष्टी फॉलो करण्याआधी तुम्हाला तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे. जनरल सेन्समध्येही कुठल्याही टेस्टच्या आधी आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणं हे गरजेचं असतंच. पण मेडिकली आणि सायंटिफिकली एकच लॉजिक प्रत्येकाला लावता येत नाही, एकाच मापात सगळ्यांना बसवता येणं शक्य होत नाही. कारण प्रत्येक व्यक्तीची सध्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती, त्याला दिसणारी इतर लक्षणं, त्याची फॅमिली हिस्ट्री, त्याची पर्सनल हिस्ट्री, त्यांना काही औषधं जर चालू असतील तर त्या औषधांची यादी, प्रत्यक्ष तपासताना लक्षात आलेल्या गोष्टी, इतर काही असामान्य लक्षणं जर त्यांना दिसत असतील तर ती लक्षणं, या सगळ्या गोष्टींचा एकत्रितपणे विचार करून मग स्पेसिफिकली एखाद्या व्यक्तीला त्याला कराव्या लागणाऱ्या तपासण्यांची यादी दिली जात असते. आता पाहूयात आपण या रेग्युलर हेल्थ चेकअप्समध्ये आपल्याला कुठल्या तपासण्या करणं गरजेचं आहे. नंबर एक पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे CBC, कंप्लीट ब्लड काउंट. यामध्ये तुमच्या रक्तामधले घटक तपासले जातात. हिमोग्लोबिन कमी असण्याचा जर तुम्हाला त्रास असेल, रक्तासंबंधी काही आजार असतील तर अशा वेळेला ही तपासणी वरचेवर करण्याची गरज लागू शकते. नंबर दोन दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रक्तातली साखर तपासणं, ब्लड ग्लुकोज लेवल्स चेक करणं. जर तुमचं वय 40च्या आसपास असेल, जर तुमच्या खाण्यापिण्याच्या झोपण्याच्या सवयी अनियमित असतील आणि जर तुमची फॅमिली हिस्ट्री स्ट्रॉंग असेल म्हणजे तुमच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये
म्हणजेच तुमचे आई, वडील, भाऊ, बहीण यांच्यामध्ये कुणाला डायबिटीस असेल, मधुमेहाचा त्रास असेल किंवा जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर अशा वेळेला मधुमेहाची कुठलीही लक्षणं जरी तुम्हाला तुमच्यामध्ये दिसत नसली तरीही ही तपासणी करून घेणं गरजेचं आहे, निदान वर्षातून एकदा तरी. रक्तातली ग्लुकोजची पातळी चेक करत असताना आपल्याला उपाशीपोटी रक्त देण्याची गरज असते आणि जेवणानंतर 2 तासांनी बरोबर पुन्हा रक्त देण्याची गरज असते. या 2 रक्त तपासण्यांमध्ये आपल्याला आपल्या रक्तातली ग्लुकोजची पातळी चांगल्या प्रकारे समजून येते. जर तुम्हाला अजून ॲक्युरेटली तुमच्या रक्तातल्या साखरेची तपासणी करायची असेल तर अजून एक टेस्ट केली जाते ज्याला ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन किंवा HbA1c असं म्हटलं जातं. ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन किंवा HbA1c या तपासणीमध्ये रक्तातल्या ग्लुकोजचं मागच्या 3 महिन्यातलं सरासरी प्रमाण आपल्याला दिसून येतं. ज्या वेळेला आपण ब्लड शुगर लेवल्स आपले चेक करत असतो अशा वेळेला आपलं नेहमीचं खाणं पिणं आपल्याला सुरू ठेवायला हवं. नेहमी तुम्ही ज्या प्रकारे जेवता किंवा जे पदार्थ आहारामध्ये घेता तेच तुम्ही घेत राहायला हवेत. बरेच लोक एक 2-3 दिवसानंतर आपल्याला ब्लड शुगर्स आपले चेक करायचे आहेत असं जर कळलं तर त्यावेळेला गोड खाणं नेहमीपेक्षा कमी करतात. नेहमीपेक्षा थोडं कमी गोड खाऊया नाहीतर मग रिपोर्ट्स निगेटिव्ह येतील. किंवा काही लोक याच्या बरोबर उलटा विचार करतात की आपण गोड जास्त खाऊन बघूया जेणेकरून गोड खाल्ल्यानंतर आपले ब्लड शुगर्स किती येतात ते पाहूया. बरेच लोक गोडी बंद करून मग आपले ब्लड शुगर्स चेक करण्यासाठी जातात. हे सगळे प्रकार करण्याची कुठलीही गरज नसते अनलेस अँड अंटील तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी तशा काही स्पेसिफिक सूचना जर दिलेल्या असतील तरच फक्त तसे बदल तुम्हाला करायला हवेत. अदरवाईज तुमच्या रुटीनमध्ये तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये कुठलेही बदल करण्याची गरज नसते. नंबर 3 तिसरी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे ब्लड प्रेशर चेक करणे, रक्तदाब तपासून घेणे. ही सुद्धा एक खूप साधीशी तपासणी आहे आणि ज्या लोकांना रक्तदाबाचा त्रास नाही आहे, ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास नाही आहे पण ज्यांचं वय 40च्या आसपास आहे, ज्यांच्या खाण्यापिण्याच्या झोपण्याच्या सवयी अनियंत्रित आहेत, जे लोक ओबीस आहेत, ओव्हरवेट आहेत किंवा ज्यांची फॅमिली हिस्ट्री स्ट्रॉंग आहे अशा लोकांनी वरचेवर आपलं ब्लड प्रेशर चेक करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल आणि त्याची नियमित औषधं तुमची सुरू असतील तर अशा वेळेला तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुमचे फॉलोअप्स ठेवायला हवेत. आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट मला इथे मेन्शन करावीशी वाटते आणि ती म्हणजे ज्या लोकांना बीपीचा त्रास आहे, ज्या लोकांना डायबिटीस आहे आणि त्यासाठीची औषधं त्यांची नियमितपणे सुरू आहेत अशा लोकांनी इतर कुणाच्याही सांगण्यावरून ही औषधं परस्पर बंद करणं, औषधांचे डोस कमी जास्त करणं किंवा औषधांच्या वेळा मागं पुढं करणं हे प्रकार अजिबात करता कामा नयेत. कारण यामुळं खूप वेगवेगळ्या प्रकारच्या रिस्क निर्माण होण्याची शक्यता असते. आणि नंबर 4 चौथी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे ECG इलेक्ट्रोकार्डिओग्राम. यामध्ये हृदयाचं आरोग्य आपल्याला समजून येतं, हृदयाची गती कशी आहे हे यावरून आपल्याला कळतं. यामध्येच आणखी एक गोष्ट मला इन्क्लूड करायची आहे आणि ती म्हणजे लिपिड प्रोफाईल, म्हणजेच तुमच्या शरीरामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कशी आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या शरीरातल्या कोलेस्टेरॉलचं प्रमाण आपल्याला समजून येतं. गुड कोलेस्टेरॉलचं प्रमाण किती आहे, बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण किती आहे आणि त्यानुसार आपल्याला आपल्या पुढच्या गोष्टी मॅनेज करता येतात. काही वेळेला तपासणी दरम्यान जर काही रिस्क फॅक्टर्स लक्षात आले तर अशा वेळेला डॉक्टर्स आणखी काही ॲडव्हान्स्ड टेस्टसुद्धा तुम्हाला सुचवू शकतात. उदाहरणार्थ 2D इको, TMT किंवा कार्डियक स्ट्रेस टेस्ट. आता पाहूयात नंबर 5 पाचवी महत्त्वाची गोष्ट. जर तुम्हाला युरिनरी काही प्रॉब्लेम्स असतील, किडनीचे काही त्रास असतील किंवा युरिन इन्फेक्शन जर रिपीटेडली होत असेल किंवा जर स्टोनचे प्रॉब्लेम्स असतील तर अशा वेळेला किडनी फंक्शन टेस्ट करून घेणं खूप गरजेचं आहे. यामध्ये युरिया, क्रिएटिनिन, ब्लड युरिया नायट्रोजन आणि युरिक ॲसिड याची तपासणी केली जाते. बऱ्याचदा अल्ट्रासोनोग्राफी करण्याची सुद्धा गरज लागू शकते किंवा एक्सरेची गरजसुद्धा लागू शकते. नंबर 6 सहावी महत्त्वाची तपासणी म्हणजे अल्ट्रासोनोग्राफी, ज्याला USG असं सुद्धा म्हटलं जातं. तर यामुळं सुद्धा बऱ्याचशा आजारांचं निदान होत असतं. बऱ्याच वेळेला फॅटी लिव्हरचा त्रास असणं, पित्ताशयामध्ये खडे असणं, किडनीमध्ये स्टोन्स असणं,
किंवा अंडाशयामध्ये गाठी असणं, सिस्ट्स असणं, युट्रसला फायब्रॉइड्स असणं, गर्भाशयाला गाठी असणं यासारख्या आजारांच्या निदानासाठी आपल्याला या तपासणीचा खूप फायदा होतो. नंबर 7वी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे स्त्रियांमध्ये केली जाणारी पॅप्समियरची टेस्ट. 35-40 नंतर ही टेस्ट करून घेणं फायदेशीर ठरतं, कारण यामध्ये गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचा कर्करोग आहे का हे तपासून पाहिलं जातं आणि अर्ली स्टेजमध्ये त्याचं डिटेक्शन करणं सोपं जातं. विमेन्स हेल्थमधली ही एक अतिशय महत्त्वाची तपासणी आहे. सर्वायकल सायटोलॉजी यामध्ये तपासली जाते. सर्वायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचा कर्करोग निर्माण होण्याची काही लक्षणं तिथे दिसत आहेत का हे पाहता येतं. प्री कॅन्सरस किंवा ॲबनॉर्मल सेल्स काही दिसत आहेत का हे तपासून पाहणं सोपं जातं. कुठल्याही स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जाऊन तुम्ही ही तपासणी करून घेऊ शकता. आता हे झालं ओल्डर विमेन्ससाठी. 9 ते 15 वर्षाच्या मुलींमध्ये प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून म्हणजे भविष्यात या प्रकारचे कॅन्सर्स डेव्हलप होऊ नयेत म्हणून प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून वॅक्सिन्ससुद्धा आजकाल अवेलेबल आहेत आणि ते दिले जातात. नंबर 8वी महत्त्वाची तपासणी म्हणजेच मॅमोग्राम. स्तनांची तपासणी केली जाते. ब्रेस्ट कॅन्सरची रिस्क आहे का, असेल तर ती किती आहे हे कळण्यासाठी म्हणून मॅमोग्राम केले जातात. ज्यांच्यामध्ये स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे अशा स्त्रियांनी ही तपासणी अगदी रेग्युलरली करून घ्यायलाच हवी. आपल्या रेग्युलर हेल्थ चेकअप्समध्ये मॅमोग्रामला अजिबात अंडर एस्टिमेट करता कामा नये. कुठलेही सिम्पटम्स दिसत नसतात अशा वेळेला अर्ली डिटेक्शनमध्ये त्याची आपल्याला खूप छान मदत होते. आता पाहूयात नंबर 9 आणि 9वी महत्त्वाची तपासणी आणि ती म्हणजे हॉर्मोन्सचे तपास. या तपासण्या बेसिक टेस्ट्समध्ये अजिबात येत नाहीत, पण जर तुम्हाला काही स्पेसिफिक त्रास असतील आणि जर तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला रेकमेंड केलेलं असेल तर अशा वेळेला तुम्हाला हॉर्मोन्स टेस्ट करण्याची गरज लागू शकते. जर तुम्हाला हॉर्मोन रिलेटेड काही त्रास असतील, थायरॉईड संबंधी काही समस्या असतील, PCOD सारखे त्रास असतील किंवा जर तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्यामध्ये काही अडचण निर्माण होत असेल, जर तुमचे रिपीटेड मिसकॅरेजेस होत असतील किंवा जर तुमचे पिरियड्स इरेग्युलर असतील, पाळी खूप अनियमित असेल तर अशा वेळेला किंवा जर तुम्ही ओबेस असाल म्हणजे जर तुमचं वजन प्रमाणापेक्षा जास्त असेल तर अशा वेळेला हॉर्मोन्सचे तपास करून घेण्याची गरज लागू शकते. नंबर 10वी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे पुरुषांमध्ये केली जाणारी प्रोस्टेटची तपासणी. प्रोस्टॅटिक हायपरट्रॉफी हा सुद्धा एक खूप कॉमन त्रास ओल्डर मेल्समध्ये आपल्याला दिसून येतो. प्रोस्टेट ग्रंथींची वाढ झाल्यामुळं काही ना काही युरिन संबंधी प्रॉब्लेम्स निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळं ओल्डर मेल्समध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रोस्टेट ग्रंथीची तपासणी करून घेणं गरजेचं असतं. आता पाहूयात नंबर 11 आणि 11वी महत्त्वाची तपासणी आणि ती म्हणजे बोन मिनरल टेस्ट. ही तपासणी पूर्णपणे ऑप्शनल आहे. बेसिक टेस्टमध्ये याचा समावेश होत नाही. आपल्या हाडांची घनता किती आहे, ऑस्टिओपोरोसिस होत आहे का म्हणजेच हाडं ठिसूळ होत आहेत का, बोन लॉस होत आहे का हे तपासून पाहण्यासाठी ही टेस्ट केली जाते. नंबर 12वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यकृतासंबंधी काही आजार असतात अशा वेळेला लिव्हर फंक्शन टेस्ट केल्या जातात आणि फुफ्फुसासंबंधी जर काही आजार तुम्हाला असतील म्हणजेच अस्थमा, COPD यासारखे आजार जर तुम्हाला असतील तर अशा वेळेला पल्मनरी फंक्शन टेस्ट केल्या जातात. म्हणजे तशा प्रकारच्या टेस्ट करून घेतल्या जातात. बऱ्याच वेळेला चेस्ट एक्सरे करण्याची गरजसुद्धा लागू शकते. नंबर 13वी महत्त्वाची टेस्ट आणि ती म्हणजे BMI आपला चेक करून पाहणं. ही गोष्ट तुम्ही घरच्या घरी करू शकता. BMI कसा काढला जातो याचा फॉर्म्युला मी इथे स्क्रीनवर दिलेला आहे. त्यानुसार तुम्ही तुमचा BMI कॅल्क्युलेट करू शकता. यातून आपल्याला काय कळतं तर एस्टिमेट ऑफ टोटल बॉडी फॅट आणि बॉडी फॅट जर जास्त असेल तर अशा वेळेला त्यातून निर्माण होणाऱ्या आजारांची रिस्क आपल्याला किती आहे हे आपल्याला यावरून कॅल्क्युलेट करता येतं. आता पाहूयात नंबर 14 आणि 14वी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे जर या तपासण्या तुम्ही पॅकेजमधून करून घेणार असाल तर अशा वेळेला तुमच्यासाठी योग्य गोष्टी कुठल्या आहेत त्या करून घेणं जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याकडे आपण लक्ष द्यायला हवं. विनाकारण गरज नसलेल्या तपासण्या करत बसण्यातही अर्थ नसतो. विनाकारण आपला वेळ आणि पैसे वाया घालवण्यातही अर्थ नसतो. त्यामुळं आपल्यासाठीच्या योग्य गोष्टी कुठल्या आहेत त्या समजून घेऊन मग त्या प्रकारच्या तपासण्या आपण करून घ्यायला हव्यात. फॉर एक्झाम्पल एखाद्या 50 किंवा 60 वर्षाच्या व्यक्तीमध्ये रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्सचे तपास पॅकेजमध्ये आहे म्हणून करून घेण्यात काहीही अर्थ नाही आहे, कुठलंही लॉजिक नाही आहे. आणि नंबर 15वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे
कुठलीही तपासणी करण्याआधी त्यासाठी आपल्याला काय काळजी घ्यावी लागणार आहे याचे स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ काही तपासण्या या उपाशीपोटी केल्या जातात, काही तपासण्यांसाठी ब्लॅडर फुललं असणं गरजेचं असतं, काही तपासण्यांसाठी विशिष्ट प्रकारची औषधं सुरू केली जातात किंवा बंद केली जातात. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला आधी माहिती असणं खूप गरजेचं असतं. तर या ज्या तपासण्या आहेत त्या आपण नेमक्या कधी किती अंतराने करून घ्यायला हव्यात, तर सर्वसाधारणपणे वर्षातून एकदा आपण या तपासण्या करून घेणं अपेक्षित आहे. जर तुम्हाला कुठलेही सिम्पटम्स दिसत नसतील, कुठलेही आजार गंभीर नसतील, तशी लक्षणं नसतील आणि तुमचे आधीचे रिपोर्ट्स नॉर्मल असतील, तर अशा वेळेला हे अंतर थोडं कमी जास्त सुद्धा तुम्ही करू शकता. आणि जर काही आजार तुम्हाला दिसलेले असतील तर अशा वेळेला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मग पुढची तपासणी केलेली कधीही फायदेशीर ठरते. या तपासण्यांसाठी वर्षातला एखादा खास दिवस तुम्ही राखून ठेवू शकता, एखादं स्पेशल ओकेजन तुम्ही त्यासाठी राखून ठेवू शकता. जसं की तुमचा वाढदिवस आहे किंवा ॲनिव्हर्सरी आहे किंवा कुठलाही एखादा विशिष्ट दिवस तुम्ही त्यासाठी निवडू शकता, ज्यामुळं ती वेळ पुढं ढकलली जाणार नाही आणि वेळ टळणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण ज्या ज्या गोष्टी पाहिल्या त्या एका जनरल गाईडलाईन्स अंतर्गत आपण पाहिल्या, त्या अगदी तशाच आणि त्याच प्रकारे प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत योग्य असतील असं अजिबात नाही. प्रत्येक व्यक्तीनुसार या गोष्टी कमी जास्त होऊ शकतात. वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये आणि वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये याचे संदर्भ बदलण्याची दाट शक्यता आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.